नमस्कार मित्रांनो, आज आपण एका फार वेगळ्या विषयाच्या बाबतीत जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपण जगतो किंवा आपण सर्वांच्या बाबतीत आपलं आयुष्य आपण चांगल्या पद्धतीने घालवतो. परंतु जेव्हा वार्धक्य येतं किंवा आपण वयस्कर किंवा म्हातारे होतो आणि कित्येक प्रसंगी असंही होतं की माणूस तरुण असताना सुद्धा त्याला प्राण त्याचा असा काही त्याच्या बाबतीत अपघात घडतो की तो जवळजवळ मेल्यासारखाच निश्चित पडून राहतो आणि तो फक्त त्याचं हृदय चालू आहे म्हणून तो जिवंत आहे असं आपण म्हणतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आताच हरीश राणाची केस ऐकली असेल. त्या केस बद्दल आपल्याला माहिती असेल. 11 मार्च 2026 ला सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये एक निर्णय दिला आणि हरीश राणाला स्वेच्छा मरण, याला आपण युथनेशिया म्हणतो, त्याला परवानगी दिली. या बाबतीत पूर्वीपासूनच एक कायदेशीर लढाई चालू होती. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे, अरुणा शानभाग नावाच्या नर्सवर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले आणि त्याच्यानंतर गेली 40 ते 45 वर्ष ती कोमामध्ये राहिली. तिच्या सहकारी नर्सेसनी तिच्यासाठी दाखवलेली आत्मीयता, तिची घेतलेली काळजी, त्यामुळे ही इतक्या वर्ष जगली. 2015 मध्ये तिला स्वेच्छा मरण द्यावं यासाठी तिच्यावर जिने एक पुस्तक लिहिलं होतं त्या लेखिकेने प्रयत्न केला, परंतु त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका नाकारली. नंतर 2018 मध्ये कॉमन कॉजेस वर्सेस युनियन ऑफ इंडिया ही केस झाली आणि तेव्हापासून सर्वोच्च न्यायालयाने स्वेच्छा मरणाबाबत एक विचार प्रक्रिया सुरू केली आणि 2023 मध्ये स्वेच्छा मरण कशा पद्धतीने देता येईल याची एक पद्धत किंवा एक याची कार्यपद्धती ठरवली. ही कार्यपद्धती जरी ठरवली असली तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. हरीश राणा जो एक बीटेकचा विद्यार्थी होता, 2013 मध्ये ऍक्सिडेंटल फॉल मध्ये म्हणजे वरच्या मजल्यांवरनं पडून जमिनी खाली पडून तो ब्रेन डेड झाला आणि गेली 13 वर्ष तो व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणजे ज्याला कळत फारसं नाही किंवा जवळजवळ कळतच नाही, हालचाल करू शकत नाही, बेड रिडन, आणि त्याला कृत्रिमरित्या जिवंत ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे त्याला अन्न सुद्धा वेगवेगळ्या सपोर्ट सिस्टीमनी त्याला देण्यात येत आहे आणि अशा पद्धतीने त्याला जिवंत ठेवण्यात येत होतं. त्याच्या आई वडिलांची सुद्धा त्याचे ते हाल पाहून अशी इच्छा होती की त्याला स्वेच्छा मरण किंवा वेदना विरहित मरण त्याला मिळावं. आणि त्यामध्ये जी काही सुप्रीम कोर्टात किंवा सर्वोच्च न्यायालयात जी कायदेविषयक लढाई झाली त्याची परिणिती होऊन 11 मार्च 2026 ला सर्वोच्च न्यायालयाने पॅसिव्ह युथनेशिया स्वेच्छा मरण त्याला परवानगी दिली आणि ती परवानगी दिल्यानंतर त्याला ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये हलवण्यात आलं आणि त्याची लाईफ सपोर्ट सिस्टीम ज्या ज्या काही होत्या ते एक एक करून विड्रॉ करण्यात आले किंवा त्या काढून घेण्यात आल्या आणि त्याच्यानंतर त्याचा 24 मार्च 2026 रोजी म्हणजे साधारणतः 13 दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला. वेदना विरहित मृत्यू
एक प्रकारचं या त्रासातनं सुटका, हे सगळं आपण वाचतो. पण स्वेच्छा मरणामध्ये 2 प्रकार आहेत. एक ऍक्टिव्ह युथनेशिया, म्हणजे ज्यामध्ये माणसांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर त्याला मरण प्राप्त करून देणं, त्यासाठी आवश्यकता असेल तर बाहेरून त्याला काही इंजेक्शन किंवा असे पदार्थ देणं की ज्यामुळे तो मृत्यू पावेल. पॅसिव्ह युथनेशिया म्हणजे असं आहे की ज्या व्यक्तीला जो आजारी आहे, खूप खूप आजारी आहे, जो बिछाऱ्यातनं उठू शकत नाही, जो वेगवेगळ्या लाईफ सपोर्ट सिस्टीमवर आहे, उदाहरणार्थ त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यात येत आहे, त्याला खायला प्यायला आर्टिफिशियल ट्यूब्सद्वारे देण्यात जात आहे. अशा व्यक्ती ज्यांना आपण टर्मिनली इल म्हणतो, किंवा म्हणजे ज्यांची वाचायची शक्यता, ज्यांना सामान्य आयुष्य परत जगण्याची ज्यांच्या बाबतीतली शक्यता आहे, अशी शक्यता जवळजवळ संपली आहे, की मोना अशी शक्यताच नाही असं जेव्हा वाटतं तेव्हा त्याला आपण स्वेच्छा मरण देतो. पण ज्याला पॅसिव्ह स्वेच्छा मरण, म्हणजे ज्याला कुठल्याही प्रकारचं बाहेरून काही न देता त्याला देण्यात येणारी वैद्यकीय मदत टप्प्याटप्प्याने कमी करून त्याला मृत्यू त्याचा सुखकर व्हावा अशा दृष्टीने आपण प्रयत्न करतो, किंवा अशा पद्धतीने त्याला स्वेच्छा मरण दिलं जातं. भारतामध्ये, फ्रान्समध्ये, इंग्लंडमध्ये अशा प्रकारचं मरण, ज्याला आपण पॅसिव्ह युथनेशिया म्हणतो, त्याची परवानगी आहे. परंतु बाकीच्या देशांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत. काही ठिकाणी ऍक्टिव्ह युथनेशिया सुद्धा परवानगी दिली जाते. त्या बाबतीत आपण जाणून घेतलं पाहिजे किंवा त्याची माहिती आपल्याला असली पाहिजे. पाश्चात्य देशामध्ये जर फ्रान्स आहे, इंग्लंड आहे, आता रिसेंटली भारताने पॅसिव्ह युथनेशियाला लीगलाइज केलंय. पण बेल्जियम, नेदरलँड्स अशा इतर काही देशांमध्ये ऍक्टिव्ह युथनेशिया सुद्धा अलाउड आहे किंवा त्याला परवानगी आहे. ऍक्टिव्ह युथनेशिया आणि पॅसिव्ह युथनेशियाचं जर का आपल्याला मराठीमध्ये सोपं भाषांतर करायचं म्हणलं तर, ऍक्टिव्ह युथनेशिया म्हणजे मारणे, एखाद्या व्यक्तीला मारणे, त्याला त्यासाठी आवश्यक असेल तर औषध देणे किंवा इतर मार्गाने त्याला मारणे. पण हे स्वेच्छा मरण राहील. आणि पॅसिव्ह युथनेशिया म्हणजे मरू देणे, म्हणजे त्यांनी स्वतःहून निर्णय घेतल्यानंतर त्याला मरू द्यायचं किंवा त्याला त्याची लाईफ सपोर्ट सिस्टीम विड्रॉ करायचं. या दोन्ही मध्ये हा फरक आहे. भारत आणि मी जसं म्हणजे 2-3 देशांचा अपवाद वगळता सर्वच देशांमध्ये ऍक्टिव्ह युथनेशियाला परवानगी नाही. केवळ 2 किंवा 3 देशांमध्ये ही परवानगी आहे. आणि या पद्धतीने म्हणजे ऍक्टिव्ह पद्धतीने मारण्याची परवानगी जर फारच अपवादात्मकरित्या देशाने दिलेली आहे. किंबहुना पॅसिव्ह युथनेशिया किंवा लेट डाय बाय विड्रॉइंग लाईफ सपोर्ट सिस्टीम्स, हे सुद्धा फार लिमिटेड देशांमध्ये, 6-7 देशांमध्येच, किंवा 8 ते 10 देशांमध्ये याची परवानगी आहे. बाकी पूर्ण जगामध्ये आज ऍक्टिव्ह असो पॅसिव्ह युथनेशिया असो, याला परवानगी नाही. भारतामध्ये 2023 मध्ये ही प्रक्रिया कशी असावी
या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने काही पद्धत जी घालून दिली त्याप्रमाणे पहिली तर गोष्ट अशी आहे की व्यक्ती ही टर्मिनल येईल, म्हणजे जी पुन्हा सर्वसामान्य आयुष्य जगण्याच्या लायक होणार नाही किंवा लायक असणार नाही अशी खात्री पटलेली असली पाहिजे. आणि ही खात्री कोण पटवणार, तर त्याच्यासाठी मेडिकल बोर्ड्स तयार करण्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना आहे. किमान 5 वर्षाचा अनुभव असणारे डॉक्टर्स या मेडिकल बोर्डचे किंवा या वैद्यकीय मंडळाचे सदस्य असतील आणि त्यांनी एकदा हे प्रमाणित केलं की ही व्यक्ती आता पुन्हा सामान्य आयुष्य जगण्याची शक्यता नाही, त्यावेळेस हा निर्णय घेतला जाऊ शकतो. पण केवळ एका वैद्यकीय मंडळावर अवलंबून चालत नाही. दुसऱ्या वैद्यकीय मंडळामार्फत त्याची पुन्हा फेर तपासणी किंवा त्याचा अहवाल घेतला जातो आणि दोन्ही वैद्यकीय मंडळांच्या मते ही व्यक्ती पुन्हा सामान्य जीवन जगण्यालायक असणार नाही असं जेव्हा वाटतं तेव्हा त्या बाबतीत निर्णय घेतला जातो की त्याला, आणि त्या ऑफकोर्स त्याच्या नातेवाईकांची जे अगदी क्लोज रिलेटिव्ह किंवा रक्ताचे नातेवाईक जे आहेत त्या सर्वांनी, आणि यामध्ये काही गैरहेतूने हे केलं जाऊ नये यासाठी जे न्यायालयाचे न्यायाधीश आहेत त्यांच्या मार्फतही एकदा खात्री केली जाते जी प्रक्रिया चाललेली आहे ती नियमानुसार आहे, नियमित. आता याला सगळ्याला आधार काय? माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना घटनेच्या 21 कलमाचा आधार घेतला. राईट टू लिव्ह याचा अर्थच राईट टू डाय सुद्धा होतो आणि डिग्निफाईड डेथ, म्हणजे मी परावलंबी जीवन जगत राहण्यापेक्षा मी चांगलं मृत्यू स्वीकारायला तयार असेल किंवा मी जर का ती निर्णय घेण्याच्या परिस्थितीत नसेल तर माझे जे कोणी जवळचे नातेवाईक आहेत ते करू शकत असतील तर तो करण्याचा अधिकार हा त्या व्यक्तीला देण्यात आलेला आहे. आणि म्हणून या 23च्या पद्धतीनुसार आज एखाद्याला वाटलं की माझ्या मृत्यूपत्रामध्ये उद्या मला काही असं होणार आहे झालं किंवा मी काही अशा आजाराची ग्रासित झालो तर मी आजच हे लिहून ठेवू शकतो की अशा परिस्थितीमध्ये मला पॅसिव्ह युथनेशिया हा किंवा हे या पद्धतीचं स्वेच्छा मरण मला देण्यात यावं. आणि त्यासाठी तरतुदी, या घटनेच्या तरतुदीचा तर आपण वापर केलेलाच आहे आणि वेगवेगळ्या तरतुदींच्या कायद्यातल्या तरतुदींचा वापर करून घेऊ आज स्वेच्छा मरणाची परवानगी देण्यात आलेली आहे. आणि हा एक फार मोठा क्रांतिकारक निर्णय भारतामध्ये झालेला आहे. पॅसिव्ह युथनेशिया ज्याची कार्यपद्धती जरी ठरवली होती तरी पहिल्या व्यक्तीला याची परवानगी देण्यात आली आणि तो या जगातून मुक्त झाला. बऱ्याच वेळेस असं आपल्याला वाटतं की आपले अत्यंत जवळचे नातेवाईक सुद्धा किंवा स्वतःला त्या व्यक्तीला सुद्धा असं वाटतं की अशा जगण्यापेक्षा मरण परवडलं. पण हा निर्णय घेताना त्याची सारासार विचार किंवा विवेक बुद्धी जागृत आहे का याची खात्री केली जाते आणि सारासार विचार करून वैद्यकीय मंडळांच्या अहवालानंतर हा निर्णय घेण्यात येतो. परंतु जशी आयुष्यात आपण एक एंट्री घेतो तशीच डिग्निफाईड किंवा भारदत्तपणे या आयुष्यातनं जाण्याची संधी या निमित्ताने आता प्रत्येकाला
उपलब्ध झालेली आहे. किंबहुना न्याय संस्थेने एक नवीन आपल्याला एक पद्धत किंवा एक नवीन मार्ग त्याच्यामध्ये आता निर्माण झालेला आहे. आणि म्हणून या बाबतीमध्ये आपण ही सर्व म्हणजे ऍक्टिव्ह युथनेशिया, पॅसिव्ह युथनेशिया किंवा काही काही ठिकाणी डॉक्टरांकडनं फिजिशियन असिस्टेड डेथ म्हणतात, PAD. म्हणजे जेव्हा माहिती आहे की आपल्याला मृत्यू शिवाय दुसरा पर्याय नाही, तर तुमचे फिजिशियन तुम्हाला सल्ला देतील की ऑफकोर्स आपल्या देशात याची परवानगी नाही, परंतु काही पाश्चात्य देशांमध्ये आहे की फिजिशियन तुम्हाला सल्ला देतील की तुम्ही काय घ्यावं, म्हणजे तुमचा डेथ कमीत कमी वेदनादायी आणि कमीत कमी त्रासदायक होईल. तो हे वेगवेगळे जे आज थोडक्यात आपण मी ज्याच्या बाबतीत माहिती दिली की मृत्यू सुद्धा एक डिग्निफाईड मृत्यू सुद्धा स्वीकारण्याची किंवा एक डिग्निफाईड मृत्यूचा पर्याय आज आपल्या समोर उपलब्ध करून देण्यात आला. मॅटर दॅट मॅटर्स मध्ये आम्ही वेगवेगळ्या विषयांवर आपल्याशी चर्चा करत असतो. हा एक ज्वलंत विषय सध्या चाललाय, त्या बाबतीत मुद्दामून आपण आज बोलत आहोत. आपल्या काही या बाबतीत प्रश्न किंवा सूचना असल्यास किंवा काही कॉमेंट बॉक्समध्ये आपण लिहू शकता. मॅटर दॅट मॅटर्स मध्ये अशाच वेगवेगळ्या विषयांवर आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही येत आहोत. तो या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेगवेगळ्या विषयांवरचे आमची मतं आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. धन्यवाद.